गुणा बैसोनी माझिया रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल पावना वदवी तू कृपा करुणा मी मूढमती दीना मनवो निकीव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णी नमीजा एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरी दत्तात्रेय हरि कृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्वाल पिशाच ज्ञान सागरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नागतो ज्ञान राजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा गुरु ज्ञानेश्वर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो भावागी सद्गुरुदासका मस्तक हे पायावरी या वारकरी संतान शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानम द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः यत्र योगीश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयमुक्तिर्ध्रुवानित्यर्मुक्तिर्म वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु सद्गुरुनाथ महाराज सब संतन की बजरंग बली हनुमान आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पायापी सकळ तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचे महामेरू गाथ्यातील अभंग आपण घेतला सेवेकरता करू सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा महाराज बोलले कमी वेळात त्यांनी अभंगाचं जे मूळ सार सांगितलं त्यांनी लय जास्त वेळ सांगितलं सार जर आपल्या ध्यानात नाही आला तर मग नाही ना कमी वेळात ताळा कसा घालायचा अभंगाला एक अर्ध्या तासात त्यांनी आपलं जीवन कसं धन्य होईल मनुष्य परत नाही एक आज हा योगायोग एवढे संत मंडळी आज इथं आलेत नाही का खरं हे तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा महाराजांनी जो अभंग घेतला त्याचा शेवट असा आहे तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ आहे त्रिवेणी संगम आहे हा खरा हा त्रिवेणी संगमात स्नानाला आपण सगळे वैष्णव मंडळी संत मंडळी आलोत
पवित्र तो कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. आता हे कुळ किती पवित्र असन, ही जागा किती पवित्र असन, एवढे मंडळी एकत्र येतात म्हणजे त्याला ते काहीतरी कारण असेल ना. बऱ्याच दिवसाचं चाललं होतं वहिनीला भेटायला यायचं, काहीतरी निमित्त असलं म्हणजे हे खरं हे भगवंताची सेवा घडते, याच्यामध्ये सगळ्यात आपलं भाग्य समजायचं. का या देहातून पांडुरंगाची सद्गुरूंची सेवा घडत असते. त्यांचं काहीतरी पूर्वपुण्य असलं पाहिजे. कारण महाराज येताना म्हटले का साधू कुठं जन्म नाही घेत. विश्वंभर बाबापासून पांडुरंगाच्या वारीची भक्तीची परंपरा होती. तुकोबारायांचं जर पाहिलं तर 8वी वंशाचे विश्वंभर बाबा. पण त्याच्या अगोदर सुद्धा परमार्थ बंद नव्हता. फक्त इतिहास तिथपर्यंत आपल्याला माहिती आहे. जी त्यांची ही परंपरा आहे तुकोबारायांची. विश्वंभर बाबा पोत्र इतिहास सापडतोय, तिथून पुढचा सापडत नाही. म्हणजे तिथून अगोदर परमार्थ नव्हता असं नाही, परमार्थ होताच. कारण साधू कुठेही जन्माला नाही येत हरिभक्त, ती कुळ पवित्र लागत असत. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. मग याला आलो होतो कोपरगावला, आमची ती भाजी दिलेली आणि तिची सासू वारली होती. वस्तुस्थिती एखादी गोष्ट आपल्याला जर माहिती नसली ना, आपण तिथं खरं बोलायला काहीच अडचण नाही. प्रवचन वगैरे झालं, ते म्हणलं एखादे महाराज घेऊन येतो आम्ही. नाही म्हणले तुम्हीच करा. तिने आग्रह धरला त्या भाचीना. मग प्रवचन संपल्यानंतर ती भजनी मंडळ होतं, तिने चहा प्यायला नेलं. चांगली आमची हे झालं, असं बोलणं चाललं, त्यांना विषय तर आवडला. मग असंच कशावरून तरी विषय, ती जी म्हातारी ती गीता वाचायची, त्याच्यावरून प्रवचनात विषय आला होता बा शुद्ध बीजापोटी फरळ असा गोमटी. त्याने एक प्रश्न विचारला मला. ते म्हणले वाल्याच्या आई वडिलांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं काय कुठं वाचनात नाही आलं बा आतापर्यंत. वाल्या कोळ्याच्या आई वडिलांचं नाव तुम्हाला सांगता येईल का म्हणले. मी स्पष्ट खरं बोलून गेलो. म्हणलं आतापर्यंत काय कुठं वाचनात आलं नाही हो. रामायण वाचलं, भावार्थ रामायण वाचलं, अध्यात्म बरेच रामायण वाचले, कोणाच्या तोंडून ऐकण्यात नाही आलं. तुमच्यापैकी कोणाला सांगता येत असलं सांगा. वाल्याच्या आई वडिलांचं नाव सांगता येईल का तुम्हाला? महाराज तुम्हाला माहिती असेल बा, नाही का? वाल्या कोळ्याच्या आई वडिलांचं नाव दादा तुम्हाला ऐकिवत असेल ना. आपल्या तर काय लय दिवसाचं परमार्थ कीर्तन प्रवचन कुठं ऐकायला आलं नाही आणि कुठं वाचनात आलं नाही. त्यानं प्रश्न विचारला ना प्रवचन झाल्यानंतर. तो म्हणला सांगा मग नाव. त्याला स्पष्ट सांगितलं आतापर्यंत. मी सांगू का म्हणे. मला सांग. मग लय चांगलं आहे ना. आणि आम्ही हॉटेलच बसेल, चहा प्यायला नेलं त्यानं आम्हाला. लय चांगलं सांगितलं तर. हा त्यांना ते स्वायत्त महाराज नाही म्हणते. त्याला सांगायचंच होतं. त्यांना सांगितलं, पण ती वस्तुस्थिती व्यवस्थित वाटली. एवढं जरी पाप केलं त्यानं म्हणले, त्यांना काही साधं पाप केलं नव्हते, सगळ्यांना माहिती आहे. इतकं पाप झाल्यानंतर तिकडे वर म्हणले याच्यावर उचकारे म्हणले मागचं याची परंपरा कुठली म्हणली, याचं कुळ काय, हा नेमकं कोण आहे, हा परंपरा त्याचे याचं मूळ पहा म्हणले. हा कोणाचा मुलगा आहे, काय आहे नेमकं. हा साधा असला तर एवढं पाप नाही, कसं काय एवढं पाप सण तेव्हाच कोणतरी त्याचे काम केलं असतं ना. मग त्याचं मूळ उचकलं. आता इथं जरी मूळ नाही सापडलं, पण तिथं सगळ्यांचं मूळ असतं, वंश सगळ्यांचं सगळेच असतं, कुठला काय पार किती पिढ्यात असलं तरी. मग तिथं सगळं उचकल्यानंतर असं सापडलं त्यांचं मूळ त्या वाल्याचं. का एक ऋषी होता, पोलदंड नावाचा ऋषी होता, एक भयंकर तपस्वी होता. तो जंगलामध्ये भरपूर तपाच्या योगानं त्याला सिद्धी वगैरे काय सगळं प्राप्त झालं नसतं. तो विमानानं फिरायचा असा त्या काळामध्ये. आणि मग तो फिरत असताना एक दिवस विमानातून फिरत असताना त्याचं रेत पडलं खाली जमिनीवर. जंगलामध्ये एक सर्पिन होती, तक्षिक. सर्पिन असताना त्या तक्षिकेच्या ते मुखात रेत पडल्यानंतर तिला पुढं गर्भ राहिला आणि तो मुलगा झाला. मग ती तिथं फिरत असताना, पाण्यात फिरत असताना तो मुलगा प्रसूत झाल्यानंतर तो कोळ्याला सापडला. कोळ्याच्या वंशामध्ये त्याचं मग पुढं कोळ्याचाच पोरगा बाबा. आणि मग तो पुढं वाटमारी करायला लागला.
वाटमारी करायला लागल्यानंतर मग तो फारच इतका हे झाला का तो जानव्यावाला ब्राह्मण मारला तर मोरी सारखा खडा टाकीत होता. आपल्या सारख्याचा हिशोब नव्हता त्याच्याकडे. शालिग्राम आणि जानव ओरिजिनल ब्राह्मण जर असला तरी हिशोब होता त्याच्यावाला. अशी किती म्हणले 7 राजन भरले होते. म्हणजे इतकं पाप झालं तेव्हा मग याच्यावाला म्हणले याचं पार आहे म्हणले, याचं मूळ शोधून. मग ते मूळ शोधलं तर हा साधा सुद्धा नाही म्हणले, हा कोण आहे, एका ऋषीच्या रेतापासून झालेला आहे. पुढं त्याचं कर्म साम्य दशाला आलं. ब्रह्मनिष्ठ महात्मीची गाठ पडली, नारदाची गाठ पडली, तिथं काय सद्गुरूची इतकी पलटी सहज बसल कसं आले. आपल्याला असं वाटतं बा इतकं पाप आणि कसं काय लगेच. अरे ती मूळचं शुद्ध जे ना ते एक साधूचं वंशज येतो, पोलदंड ऋषीचा मुलगा येतो, बरोबर आहे का नाही. म्हणून इतक्या उच्च स्थितीला गेला आणि त्यांना राम जन्माच्या अगोदर रामायण येतोय. त्याचं परंपरा शुद्ध आहे त्याच्यावाली, पण माहिती नाही ना कोणाला. आपण फक्त कोळ्याचा पोरगा म्हणून समजतोय त्याला, एक वाल्या कोळी म्हणून एवढंच आपल्याला माहिती. आपला विषय असा निघाला होता का आपलं कुळ जर पवित्र असलं तर निश्चित आपल्याला पुढचा मार्ग भगवंत बरोबर देतोच. चांगली जमिनीत पीक चांगलंच येणार आहे. चांगली जमीन म्हणलो ज्यांना आयुष्यभर कष्ट करून चांगली जमीन बनवली त्याच्यामध्ये चांगलंच फळ येईल ना. तसं ज्याचा भक्ती करीत 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 आपोआप एखादा हरिभक्त जन्माला येत असतो. मग तो कबारा सांगतात, वाट सांगे त्याच्या पुण्यानही पार होती उपकार अगणित. असे संत स्वतः तरतात आणि दुसऱ्याला रस्ता सांगतात. यारे यारे लहान थोर यती भलते नारी नर. सगळेच परमार्थ करतात, प्रत्येक जण परमार्थ करतो. जिकडे पावा तिकडे परमार्थ चालू आहे. परमार्थाला अजिबात सध्या तर आता परमार्थाला फार मोठं आहे. जिकडे पावा तिकडे गर्दी, तीर्थात जा कुठं जा नुसती गर्दी गर्दीची सारा प्रत्येक जण परमार्थ करतोय. पण समाधान जे पाहिजे जे संतांना मिळालं ते काही नाही. जे ओरिजिनल समाधान पाहिजे, स्थिर जीवन असं संतुष्ट जे साधूचे लक्षणं सांगितले ते समाधान काय मिळालं तयार नाही. परमार्थ फक्त चाललाय. आपल्याला असं समाधान पाहिजे, असं सुख पाहिजे, असं आनंद पाहिजे की तो कधी नाही संपला पाहिजे. हा जर परमार्थ करायचा असं साधू संतांनी रस्ता सांगितला. काही शास्त्रामध्ये असं वाचनात आलं की ज्याला गुरु नाही, ज्याला काहीच माहिती नाही, त्यांना प्रत्येक असं गाव नाही का जिथं मारुतीचं मंदिर नाही. रामदास स्वामींनी फार मोठे उपकार केलेले. ज्या गावात मारुती तिथं मारुतीची सेवा करायला सांगितलं सुरुवातीला. असं शास्त्र सांगतंय मारुतीची भरपूर सेवा करावी, मारुतीलाच गुरु मानावं सुरुवातीला आणि भरपूर सेवा करावी. जे असेल त्याचं नामचिंतन करावं आणि मग हेच पुण्यकर्म साचत असतं. पुण्यकर्म साचतंय आणि मग तोच भगवान परमात्मा. शास्त्र तर सांगत बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी. अरे म्हणले सगळ्यात अवघड गोष्ट कलियुगात असेल तर साधू भेटणं. एक वेळेला देव भेटणं सोपं आहे. तुम्ही म्हणणार मग देव भेटल्यावर काय ते साधू कशी गुतेले नाही ना, मेळ खाते. नामदेव रायांचं उदाहरण पहा, चांगदेव बाबाचं पहा, रामकृष्ण परमहंसांचं पहा, निळोबा रायांचं पहा. निळोबा राय तर लई दिवसाचे नाही, पिंपळनेरचे लई आम्हाला तर जवळ आहे निळोबा राय. निळोबा रायला तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा उदर भेटले, पण नाही ना समाधान साधूच्या कृपेशिवाय नाहीच. अलिंगनी संताच्या दिव्य झाली माझी काया. जिथं पावा तिकडं प्रत्येक शास्त्र सांगत संताविन प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. नाथ बाबा सांगतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज सांगते सद्गुरु वाचोनी सापडे नसतोय तुकोबर आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंका न कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छिदिती ना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्तीन पुरवी. म्हणजे सगळे संतांची प्रमाण पहा तुम्ही. कोणतंही शास्त्र घ्या, कोणताही ग्रंथ घ्या, शास्त्र सांगितलं का संताशिवाय जीवनाला पूर्णत्व नाही. जसं तुम्ही आता हे मंदिर बांधलं इतकं मोठं, इथं जोपर्यंत त्याचा कलश रोवण होत नाही तो मंदिर पूर्ण झालं नाही. नदी जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत तिचं पूर्णत्व सागराला मिळत. नदी राहिली कधी. एखादी माता मावलेला जोपर्यंत एखादं मुलबाळ होत नाही
तोपर्यंत त्याच्या श्रीयत्वाला धन्यता नाही. तसा हा जीव ब्रह्मस्वरूपाला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला विसावा नाही, मग तो फिरतच राहतो सारखा. पण ज्या दिवशी तो शिवस्वरूप होईल त्या दिवशी मग आता नाही येणे जाणे सहज खुंटले. एकदा नदी सागराला मिळाल्यावर ती काय झाली? सागर. तसा जीव जोपर्यंत शिवस्वरूप होत नाही म्हणजे याला विसावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा सारखाच भटकत राहणार. मग तो जरी असं पार असे बंडल आथरून जरी त्याच्यावर झोपला हजाराची अशी काळजी आणि वरून नाही बी तुलाही जरी तिची घेतली, खरं सुख नाही ते विषयाचं सुखी. काही काहींच्या बँका घरचे स्वतःच्या बँका आहे, असे लोक काही आहेत ना का त्यांच्या स्वतःच्या बँका आहे पण समाधानी झोप नाही त्यांना. आपल्याला जरी वाटत असं ना एसी अमोके बंगले एसी गाड्या पण नाही. ते जर असतं तर आपण याच्यात पाहतो कशाला भ्रष्टाचार केले असते त्याने. भ्रष्टाचार गरीब करताय का? एवढे जे भ्रष्टाचार कोणाचे? यांना खरं सुख आहे का? अहो ज्या बाजारात जी वस्तूच नाही ती भेटल कशी काय? स्पष्ट सांगितलं तुकोबाराने एका अभंगात पार इतकं फैसलाच करून टाकला. आपुला तो एक देव करून घ्या तिने विना जीवा सुख. आपण तर किती सुखी आहे वैभवात. हे सुख नाही दे याला तिने तर फलकाट संसार म्हणलंय बा डायरेक्ट. फलकट तो संसार येथ सार भगवंत. ते म्हणते लाथाडीला संसार. तुकोबारायने ते छत्रपतीने आणलेलं काय साधा आसन का? छत्रपतीने पाठवलेलं नजरा साधा आसन का? तो काय होतं ते? पण नाही ना साधूला या गोष्टीचं काय. त्याला फक्त आपुला तो एक देव करून घ्या तिने विना जीवा. आणि तो देव प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे संत. परवाच माघ शुद्ध दशमी झाली 4 दिवसापूर्वी नाही का? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबाराय स्नान करून मग पांडुरंगाचं नामस्मरण काही चालू नव्हतं का? चालूच होतं ना. कोणत्या तरी मंत्राचं चिंतन करीतच असतील ना ते का बंद असं त्यांच्यावालं निळोबारायांचं कवाय ना सद्गुरु काहीतरी वैखरीनं चालू होतच ना. पण आता मग एक अभंग पाहिला होता आपण. पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो काय संत चरण पावलो. आपल्याला जो अभंग पाहायला सांगितला होता त्यांना तो असा होता का ज्यावेळेस तुकोबाराय स्नान करून बाहेर येत होते. तुकोबारायांचं एक होतं कोणी दिसलं का साष्टांग दंडवत घालायचं कोणी ब्राह्मण दिसू. आणि मग तिकडून बाबाजी नेमकं येत होते तुको अशी त्यांची नेमकं तिथंच भेट झाली अशी. आता बाबाजी चैतन्य म्हणजे भयंकर साक्षात्कारी महापुरुष भयंकर तेजस्वी जानवं वगैरे असन खडा वगैरे असे उतरत होते घाट आणि तुकोबाराय स्नान करून साष्टांग दंडवत घातला. तो जो माघ शुद्ध दशमीचा दिवस आहे महाराज त्या काळाला धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडे. तो ज्या दिवशी साधूचं आपली भेट झाली त्या काळाला महाराज धन्यता देतात. कोणता काळ धन्य आहे? धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडे. संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो शीतळ. ही आतली प्रक्रिया आहे ही आपली झाली पाहिजे. मग ज्यावेळेस आपल्याला संत भेटतात संत भेटण्याकरता काही काही इतके परिश्रम केले ना. निळोबारायांचं चरित्र वाचावा मग कळतं काय संत भेटण्याकरता काय केलं या मंडळींनी. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचावा असं वाटतं. काय जीवाचं रान केलं संत भेटण्याकरता. 12-12 वर्ष फिरले काही. एकनाथ महाराजांचं चरित्र पहा साधूच्या भेटी करता काय केलं या मंडळींनी. कोणता संत? आत्मज्ञानी संत का ज्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख आहे तोच दुसऱ्याला ओळख करून देईन. ज्याच्याकडे आहे तो काहीतरी देईन ना आपल्याला. ज्याच्याकडे काही नाही तो काय देईन. जो सुटल्याला पाहिजे तो स्वतः काय पाहिजे. ज्ञानेश्वरीत 12व्या अध्यायात सांगितलं कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सुडी बांधी करी जळाची परी तळवटो. पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपल्या हाती जगा देत निघाला भक्तिपंथी. तुकोबाराय म्हणतो होते देव घ्या कोणी देव घ्या. आयता आला घर बसून म्हणजे काय करायचं देव आम्हाला हे पाहिजे गाया गुरं ढोरं म्हशी हे ते. का जीवाला विषयामध्ये सुख वाटतंय
जीवाला काय वाटतं सुख याच्यात असन. साधू सांगतो सुख फक्त देवाजवळ आहे. मग आपण कशाच्या मागं पळतोय आज? आपल्याला अपेक्षा सुखाची आणि पळतो कशाच्या पाठीमागं आपण आज? संसाराची विषयाच्या पाठीमागं पळतो आपण, वस्तूच्या पाठीमागं पळतो. आपल्याला वाटतं ही वस्तू भेटल्यावर सुखी होईल. आता ही गाडीपेक्षा अजून मोठी एखादी गाडी घेतली तर आपण सुखी होऊ, असा प्रत्येकाचा भास आहे. पण सुख पुढं आणि माग आयुष्यभर पळतोय त्या मृगजळासारखं. आता मृगजळांना काय हो, ते हरणाची ताण जाईन का? पण त्याचं ते पळाल्याशी राहत आहे का? त्याच्यातून आपल्या तरी काय फरक आहे? अहो ते हरिण तुमच्या दंडाचं पाणी पिणार नाही, पण त्या मृगजळाच्या पाठीमागं पळत आहे. तुमचं जर मोटर चालू असली ना, असं पाणी असलं ना, आता त्याने हे पाणी प्यावं का त्या पाण्याच्या मागं पळावा? खरं पाहिजे. आपले तर त्याच्यात काय फरक आहे? इथं आतमध्ये पाणी खरं, आतमध्ये देव आहे, सगळे सांगत आहे, शास्त्र सांगत आहे, संत सांगत आहे. आणि आपण कशाच्या पाठीमागं पळतोय? विषयाच्या संगे जाऊ नका मना, पुढं पाहत्या राहावं ना काय झालं. याचे हाल झालेले संत आपल्याला सांगत आहेत ना, कोणाची काय काय दशा केली आहे विषयाने. म्हणून जीवनामध्ये हनुमंतरायाची सेवा जर केली तर कोणत्याही दैवताची सेवा करा. त्या दैवताचं कार्य असतं का सद्गुरूंपर्यंत नेऊन घालण्याचं. तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, कोणत्याही करा. तुलसीदासांना देवाचा पत्ता कोणी सांगितला होता? पत्नीला त्याच्यानंतर जंगलात गेल्यानंतर होताना सांगितलं. भूतानाच सांगितलेलं. तुम्ही वाचा ते तुलसीदासांचं चरित्र, बरोबर आहे का नाही? तिथं पत्नीचा विषय तर तुम्हाला सगळं माहिती आहे. तिनं ज्यावेळेस फटकरलं तो विषय तुम्ही ऐकून आहे सगळे का, म्हणले खरी गुरु तुझी म्हणली मावली. आता विषयग्रस्त होते ते तुळशीदास भयंकर. एक दिवस कुठं राजाच्या बरोबर शिकायला गेले होते, इकडे निरोप आला का पत्नी माहेरला लय आजारी आई म्हणले. मग भाऊ आला न्यायला गेली. तिला असं वाटलं भेटून पटकन संध्याकाळी परत येऊ बा, असं नवऱ्याला बिगर विचारता जायचं. पतिव्रता होती आणि असा प्रसंग घडला. पण आई लय सिरियस असल्यामुळे ती काय आली नाही. हा आला, हा लय विषयग्रस्त होता. कुठे गेली म्हणली, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, सारखं तेच. आई म्हणली ती गेली, तिच्या आई लय आजारी जाऊ भेटायला गेली. हा इतका विषयाशी असा हे झालेला होता, म्हणजे पूर्ण बळी पडलेला होता. मग तो प्रसंग, पावसाचा प्रसंग, पूर आलेला सगळा एवढं करून तो एका ओंडकवात आला आणि त्याच्यावर बसून पलीकडे गेला होता. एवढी रात्र, एवढा पाऊस पडतोय. तिथं गेला तर पार 12-1 वाजला होता. ते त्यानं तिथं टाकलं, वर जायला सगळं पॅक. पाठीमागून खिडकीतून त्याला काहीतरी आपलं लोंबलेलं दिसलं, तो वर गेला आणि मग तिला उठवलं. मग तिला उठाल्यानं ती म्हणजे एवढ्या रात्री कशी काय, एवढा पाऊस चालू, नदीला पूर, वर म्या सगळं दार लावून घेतलेलं असताना एवढ्या माडीवर आले कसे काय? तो म्हणला तो हे बांध दिलं होतं म्हणजे दोर. मग ती कंदील घेऊन ज्यावेळेस पाहायला आली तर साप लटकेला होता. त्या सापाला मग बाकी तिच्यावाला टेम्परेचरच हे झालं पार. ती म्हणले अरे काळाच्या जबड्यातून तू वर आलाय म्हणले, कशा करता एवढं काय तो केलं होतं? या नाशक्या कुचक्या शरीरावर प्रेम करतो म्हणले तू, बरं पलीकडे आला कसं काय? तो म्हणले मी एक वंडक होतं, त्या वंडकाला असं तिरपा कुठे आहे म्हणले. तोपर्यंत उजडलं होतं ते पाहिलं तर प्रेत. मग बाकी तिचा बोध आहे तिथं. आपल्या मैपती बाबांनी चरित्र लिहिलं आमच्या एक शेजारी तुळशीदास. मैपती बाबा म्हणून फार मोठी महात्मा होऊन गेले. त्यांनी त्या चरित्रात असं भारी लिहिलं, त्या पत्नीनं सांगितलं हे जे प्रेत पडलेलं आहे स्त्रीचं, ज्या प्रेतावर तू रात्री बसून आला, त्याच्यात माझ्या शरीरात काय फरक आहे ते सांग. हे जरी प्रेतच आहे ना आणि माझं जरी शरीर, काय फरक काय याच्यामध्ये? ह्या शरीरावर जो एवढं जे प्रेम करतोय त्याच्यात माझ्यात फरक काय ते सांग. ह्या हाडा मासाच्या रक्ता मासाच्या शरीरावर तो एवढं प्रेम करतो, एवढं जर देवावर केलं तर जन्मजन्मीचे दुःख. अरे प्रत्यक्ष भगवान परमात्मा प्रगट होऊन दर्शन देईन म्हणले तुला. एवढ्या याच्यातून आपण कीर्तनाला तरी जाऊ का? विषयाकरता पूर्ण एकरूप झालेला. मग त्याला ते फटका बसला आणि त्यांना तिथंच पाहिजे. पहिला गुरु आहे ती, पण पुढे गेल्यानंतर त्यांना तिथंच म्हणले तूच माझी गुरु म्हणले. म्हणजे आता भगवंताचं दर्शन, भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय पुन्हा परत नाही येणार. जे त्याला वैराग्य झालं, अनुताप झाला, निघाला तर जंगलातच गेला.
हे तिथंच कुठे बांधलीन भगवंताचं चिंतन करतोय. रोज रामकथा वगैरे चालायला लागली, लोक यायला लागले ऐकायला. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे, 12 वर्षे पूर्ण झाली. तो रोज शौचाला जायचा. एका ठिकाणी शौचालय, उरलेलं पाणी एका झाडाच्या खोडाला ओतून द्यायचं. तिथे एक पिशाच्च होतं. पिशाच्च म्हणजे भूत. ते त्याला प्रसन्न झालं. म्हणले आम्हाला बाकीचं पाणी वर्जे आहे. तो 12 वर्षे मला पाणी पाजलं, मी प्रसन्न झालो, तुला आता काय मागायचं ते माग म्हणले. भूत प्रसन्न झालं त्याला. तुला काय माग म्हणले. राजा म्हणला तरी मी करीन. त्यानं विचार केला आपण एवढं सोडून आलो कशा करता. त्यांना सांगितलं मला प्रभू रामाचं दर्शन पाहिजे. नुसतं रामाचं नाव घेतलं तरी ते बाजूला सरकलं. म्हणजे फक्त तेवढं काय मागू नको. पळे भूत बाधा तेवढं सोडून तू काही माग म्हणले. म्हणले मी आलोय कशा करता, मला भगवंताचं दर्शन पाहिजे. म्हणजे मी ते नाही जेवढं देऊ शकत. म्हणजे मग कोण मला दर्शन करून देईल. पत्ता सांगितला भूताना, तुला फक्त संतच ते दर्शन करून देऊ शकतो. म्हणजे कोण संत. म्हणजे हनुमंतराय. शरण शरण काय भक्तीच्या त्या वाट. म्हणजे कुठे भेटतील हनुमंतराय. अरे म्हणले तुझी जिथं रामकथा चालू आहे तिथं पहिला जो म्हातारा येतो काठी टेकीत सगळ्यांच्या अगोदर येतो सगळ्यांच्या शेवटी जातो ते हनुमंतराय म्हणले. एकाग्र चित्तानं श्रवण करतोय म्हणले. ते दुसरं तिसरं कोण म्हणून ते संत आहे, त्यांचे पाय धर, ते तुला प्रभू रामाचं दर्शन करून देते म्हणले. आता यांना काही पत्ताच क्लिअर मिळाला. आपला महत्वाचा मुद्दा होता पत्ता भूत जर देवाचा सांगू शकते. संतांचा पत्ता. आपण कोणत्याही देवाची सेवा केली ते दैवत आपल्याला सद्गुरूपर्यंत नेणार नाही. फक्त सेवा एकनिष्ठपणे झाली पाहिजे. रामाची करा, कृष्णाची करा, गणपतीची करा, देवीची करा, खंडोबाची करा, नाही तर भैरोबाची करा, कोणत्याही देवाची करा, शंकराची करा. एकनिष्ठेनं सेवा केली तर ते दैवत आपल्याला ब्रह्मनिष्ठ महात्म्यापर्यंत नेऊन घालते. पण आपल्याला उद्धाराची तळमळ पाहिजे. पुढे हनुमंतरायांनी त्यांना रामाचं दर्शन वगैरे करून दिलं, तो भाग विषय. पण आपण जर कोणत्याही दैवताची एकनिष्ठेनं सेवा केली ती दैवत आपल्याला संतांच्या चरणापर्यंत नेऊन घालतं. मग संत नेमकं काय देतात. काय आहे संतापाशी असं. संत आपल्याला ज्ञान देतात. संत काय देतात आपल्याला ज्ञान देतात. जे आदिनाथ गुरु सकळ गुरु परंपरेनं आलेलं ज्ञान. मच्छिंद्राने बोध गोरक्षेची केला, गोरक्ष वळाला गैनी प्रसादी निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार शोधविली. ती नाथाची परंपरा आलेली ती परंपरेनं आलेलं ते ज्ञानाशिवाय मोक्ष नाही असं शास्त्र सांगत. महाराजांनी मग श्लोक सांगितला का ज्ञानासारखी पवित्र ह्या जगात दुसरी वस्तूच नाही. किंवा वेदाचा शास्त्राचा सिद्धांत आहे ज्ञानदेव तू कैवल्यम. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आता या खोलीत अंधार झाला समजा, ह्या खोलीत अंधार आहे, लाईट गेली. मग आपण हा अंधार घालवण्याकरता काय केलं पाहिजे. म्हणजे असे किती माणसं रोजानं लावल्यावर ते अंधार काढतील. किंवा JCP आणला पाहुण्याने, आता लगेच फोन केला का आम्हाला अंधार पडलाय, लाईट गेली, प्रवचन चालू आहे ना, पटकन अंधार काढायचं. काय केलं पाहिजे बरं आपण. काय केलं पाहिजे. येवशिक ज्योत. ज्योत म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान. तसं आपल्या अंतःकरणामध्ये त्या काकड्यामध्ये आहे ना, बाबा अहंकार निशी घनदाट. म्हणजे अंधार म्हणजे अज्ञानी अंतःकरणामध्ये. आपल्याला एवढा सुखरूप देव असून आनंद भेटत नाही. मग तिने सांगितलं गुरुवचने. गुरुवचन म्हणजे काय. हेच ज्ञान म्हणजेच नाम. माता भक्ती भेटली तिने मार्ग दाविला चोखटगा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. मग ज्यावेळेस संत आपल्याला त्यांना ते 4 महावाक्य सांगतात म्हणजे ज्ञान सांगतात. महाराजांनी मग सांगितलं का तू देह नसून तू ब्रह्मस्वरूपी. हे साधन आहे, ही गाडी आहे. ही गाडी चालवणारा आत्माराम वेगळा आहे. म्हणजे आपलं स्वरूप हे पंचमहाभूताचं शरीर नसून आपण कोण आहे, देवाची लेकरं म्हणून तिने स्पष्ट एकदम सोप्या भाषेत सांगितलं. ते आपलं स्वरूप आहे. म्हणजेच हेच ज्ञान संत सांगतात. आत्मज्ञान म्हणतात याला. यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, यालाच मोक्ष ज्ञान म्हणतात. आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणजे तरी काय. एक आत्मज्ञान जर झालं बाकीचं कोणतं ज्ञान नाही झालं तरी जीवाचं कल्याण होते. आणि सगळे जर ज्ञान झाले आणि एक आत्मज्ञान न झालं तर जीवाला काय चालूच आहे. मग फरक. आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा मथुरावर कहा काशी. एक ते मीराबाईचं काय भारी भजन आहे. पाणी मी मेन प्याशी पटन का. मासा कसे ते म्हणले पाण्यात येईन ते. हो म्हणजे तसंच आपलं झालंय.
सुख आपल्या जवळ आहे ना, आपण सुख पाहतो इकडं असं तिकडं असं तिकडं, आयुष्यभर भटकतोय. संत आपल्याला तेच सांगतात, बाबा रे, सुख म्हणजे देव. सुख म्हणजे काय? सर्व सुखाचे आपला विषय झाला त्या दिवशी. आगार, आगार शब्द इष्टी मध्ये आहे ना, इष्टीचं आगार म्हणजे सगळे एसट्याच तिथं, म्हणजे आगार जिथं सगळं सुखच आहे तोच पांडुरंग. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल. ज्याला खरं सुख पाहिजे असन, ज्याला खरं समाधान पाहिजे असन, ज्याला खरी शांती पाहिजे असन, ज्याला खरा विश्रांती पाहिजे असन, ज्याला खरा विसावा पाहिजे असन, त्याला आपुला तो एक देव, तो आहे संतांकडे. संत मग आपल्याला काय देतात? आलिंग. तसे दीक्षेचे बरेच प्रकार आहे. कोणी मस्तकावर हात ठेवून देतंय, कोणी शब्दानं देतंय, कोणी आलिंगन दिलं. तरी असे बरेच 5-6 शक्तिपात सांगितले. ती मंथरा, रामायणातली मंथरा आणि कैकई. किती प्रेम होतं कैकईचं रामावर, कौशल्यपेक्षा जास्त होत. पण ती मंथरा म्हणजे विघ्नेश्वरी होती. ती लय सांगत होती. ऐकलं अजिबात नाही ऐकलं. पण ज्या वेळेस ती पार खाली लोळायला लागली, म्हणले तुला तुझं हित कळाला, नामकं कळालं, तमकं कळालं, ती पार खाली अशी हे लोटंगण घालायला लागली. म्हणून सहज काही तिच्या जवळ गेली समजून, फक्त स्पर्श झाला तिला. लगेच तिच्यातली विघ्नेश्वरी हिच्यात प्रगटली आणि तिला झालं ना मान्य. लगेच म्हणले उद्या रामाला वनवास आला. परिणाम कशाचा आहे हा? स्पर्श शक्तिपात. तेच महाराज सांगतात मग, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. तुम्ही चांगली ज्ञानेश्वरी वाचा. भगवान श्री कृष्ण परमात्म्याला आलिंगन दीक्षा दिलेली आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत नाम मोडता केले आपण ऐशी अर्जुना. आपल्याकडे जो परंपरा आली, मस्तकावर हात ठेवतात. तुकोबारायांचे जसा लावून हात कुरवाडीला मंत्र सांगितले, आणि गुरुमंत्र सांगतात. असे आलिंगनाचे बरेच प्रकार आहे. तुम्ही नगरच्या पुढे गेल्यानंतर एक अवतार मेहर बाबा म्हणून ऐकून आहे का? महाराजांना माहिती, पण तुम्हाला फार मोठे महापुरुष होऊन गेले. आरणगाव आहे, दादांना माहित असन, नगरच्या असं थोडं पुढे. तिथं अवतार मेहर बाबा म्हणून एक महात्मा होऊन गेले. त्यांचं छोटं चरित्र. तर ते फर्ग्युसन कॉलेजला होती पूर्वी. कॉलेजवरून येत असताना असे भ्रष्टविके असले पाहिजे, ते योगभ्रष्ट असे कॉलेज सुटला आणि चालले होते अशी शर्टिंग बिल्टिंग केलेली एकदम अप टू डेट मध्ये. आणि त्या रस्त्याच्या काळाला एक म्हातारी होती, बाबा मेहरजान म्हणून तिचं नाव सांगितलं जातं. विधी महात्मी होती ती, पण येड्यासारखी अशी रस्त्याच्या काळाला बसेल असायची नेहमीच ती. एक दिवस अवतार मेहर बाबा तिथून कॉलेज सुटलं आणि घरी चालले होते. त्या म्हातारीने त्यांना हाका मारून घेतला. असं इकडे रे बाबा म्हणले. जवळ घेतलं आणि काय नाही, फक्त असं पाठीवर हात फिरवला. फक्त कृपा दृष्टी अवलोकिली आणि त्यांच्यावर अशी कृपा केली, पाठीवरून हात फिरवला ना, असं डोळे भरून पाहिलं. शास्त्र सांगत आहे काशवी दूध पाजित नाही, नुसते पाहिलं तरी पोषण होतं पिल्लांचं. तसं ते काय शक्तिपात केला, महाराज सगळे विसरूनच गेले, साधूच करून टाकली. तिच्याकडे जेवढं होतं तेवढं महाराजांना देऊन टाकलं. महाराजांचं मागचं काय आठव गेला भावाभाव झाले स्वयंमेव, म्हणजे संतच करून टाकलं. आपला सारखी करीती नाही काळ वेळ त्याला. हा प्रकार येतो हा आलिंगन घडी, मोक्ष सायुज्यता. आता मोक्ष म्हणजे काय? एखादी वस्तू आहे का हातात द्यायला? मोक्ष म्हणजे काय? चौथा पुरुषार्थ सांगितला मोक्ष. सुखाची प्राप्ती आणि दुःखाची. हो, हे खरं उत्तर आहे त्याच्यावाला. आपल्याला जे दुःख होतंय ना सारखं चित्तामध्ये, आता जरी झोपलो आपण तरी चित्तामधलं तळमळ बंद होत नाही. चित्तातली तळमळ बंद होत नाही, सारखं चित्त तळमळ करतंय. मग साधू संत काय सांगतात, हा दिलेला जो गुरुमंत्र आहे याचं सारखं चिंतन करायचं. सदा नाम घोष करू हरिकथा. म्हणजे सारखं नामानं काय होतं, अंतकरण शुद्ध होतं. अंतकरण आपलं खराबच, कोणी काही जरी म्हणत असलं किती जरी, कारण आपण पूर्वी फिरत आलोय ना भरपूर देहामध्ये, त्याच्यामुळे पहिलं मळ आहेच ना तो. म्हणून अंतकरण शुद्ध जसं जसं होईल नामस्मरणा. बरं, आपलं नामस्मरण करीत नाही असं नाही, करतो,
पण किती करतो, एक 10-5 मिनिटं करतो आणि ते पुन्हा मळत आहे. थोडंफार करतो पुन्हा मळतो. जसं आपण उधार बाजार करून आणतो, मागचे देतो पुन्हा आणतो, मागचे दे, म्हणजे असं चालू आहे आपल्याला सारखं. बॅलन्स नाही पडत आपला काही असं. जर चांगलं बिंबीच्या देठापासून मनापासून आपलं उद्धार व्हावा, आपलं आयुष्य तरी किती घे. महाराज त्या एका ऋषीचं सांगत असते, ते त्यांना म्हणले किती आयुष्य त्याचं, पण त्याला घर नाही बांधलं म्हणले. लोमस हा म्हणले आता आले आले त्या भावड्याचं सांगितलं. काय तसं पाहिलं तर क्षणभंगूर काळाच्या दगड्यातून त्याला सोडवलंय सद्गुरूंनी. आमचे गुरु महाराज सांगायचे, ज्याच्याकडे सद्गुरूंची कृपा आहे ना, सद्गुरू म्हणजे देव, सद्गुरू म्हणजे शरीर नाहीच, सद्गुरू म्हणजे एक तत्व आहे ते. ज्याच्याकडे पाठीमागं सद्गुरू कृपा आहे ना, फार मोठी शक्ती असते ती. आपला विश्वास बसत नाही त्याच्यावर. शास्त्र सांगत उघड परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, गुरु साक्षात परब्रह्म. ती एक शक्ती गुरु परंपरेनं आलेली, त्या शक्तीत ताकद येते. गुरुमंत्र म्हणजे फार मोठी शक्ती आहे. त्या शक्तीनं वाचवलंय त्याला. आज डीपी मधून वाचवणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? आता इतका फाटका बसल्यावर राहिलेलं आयुष्य भगवंत चिंतनात काय घालायला अडचणी हो. सच्चिदानंद बाबा उठावला ज्या वेळेस माऊलीना, तिने सांगितलं बस आता पुन्हा दुसरं नाही काय करायचं. राहिलेलं आयुष्य तुमच्या चरणाशी अर्पण म्हणले ज्ञानेश्वर महाराजांना म्हणले. सच्चिदानंद बाबा स्मशानभूमीतून उठून आणला होता ना, त्यांनी सांगितलं आता एकदा गेलोच होतो ना. हो, आता काहीच नाही करायचं राहिलं म्हणले. आता राहिलेलं आयुष्य समर्पण म्हणले तुमच्या चरणाशी. ती माऊलीनं सांगितलं ना की ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. म्हणजे राहिलेलं आयुष्य बोनस समजायचं आपल्याला. ईश्वर सेवे करताच देव भगवंतांना आयुष्य दिलं म्हणून समजायचं. भरपूर चिंतन करायचं, प्रपंचाची काळजीच नाही करायची. आपण त्याचं काम करायचं, तो आपलं काम करेल. तुला असली गरज तर आपला प्रपंच कर म्हणायचं, नाही का? इतकं नामस्मरण केल्यावर सगळं करतोय तो. मागे पुढे उभा राजे सांभाळीत आले आघा. निष्ठा पाहिजे, निष्ठा पाहिजे. तुका म्हणे देह भरीला, इतकं नामस्मरण करावं, इतकं नामस्मरण करावं ना. नामस्मरण करता करता देहाचा विसर पडावा. देवात ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावी. जोपर्यंत याच स्मरण आहे तोपर्यंत खरं सुख नाही. गवळणींना का सुख होतं? त्या विसरल्या होत्या. विकिता गोरस, त्याच्याकरता नामावर तेवढी निष्ठा लागायची, इतकी नामावर निष्ठा लागायची. रामायणातला तो प्रसंग आहे, तो गंधमादन. ज्या वेळेस हा बाबा लढायला आला, 6 महिने झोपायचा आणि 6 महिने उठायचा. कुंभकर्णच ना, हा कुंभकर्णाच्या इतका मोठा होता का याच्या श्वासानं वाढायचं म्हणली तो. अशी ती वानेर, ती लढायला वानेर होती रामाची, श्वासानं वडीत होता. पण त्याला काहीतरी वरदान होतं पूर्वीचं, त्याचा सुगंध सुटत होता त्या वानराचा. म्हणून त्याला ते असं ओढलं, हे जरा विशेष वाटलं म्हणले, आणि त्याला असं धरलं. आता तो कुंभकर्ण किती मोठा, ते वानर केवढं. त्याला विचारलं तू कोणाचा आहे रे म्हणले, तो म्हणलं मी रामाचा आहे म्हणले. किती निष्ठा. त्याला म्हणले तू एकदा म्हण रावणाचा आहे, मी तुला सोडितो म्हणले, म्हणजे तुला जीवदान देतो म्हणले. म्हणजे किती नामावर निष्ठा आणि भगवंतावर निष्ठा. दुसऱ्यांदा परत असं त्याचं मुंडकं धरलं आणि असं दाबलं, त्याच्या नाका डोळ्यातून असं रक्त बाहेर यायला लागलं. म्हणजे आता तो चुरगाळणार त्याला पार. आता आपल्याला हे चाचणं चुरगाळायचं किती सोपं आहे, तसं त्याच्या दृष्टीनं ते वानर म्हणजे चाचणच ना. त्यानं असं दाबलं त्याचं मुंडकं, त्याच्या डोळ्यातून नाकातून तोंडातून असं रक्त बाहेर यायला लागलं. आणि शेवटी तिसऱ्यांदा विचारलं कोणाचं आहे म्हणली तू, ते म्हणायचे मी रामाचा आहे. त्याला म्हणली एकदा फक्त म्हण तू मी रावणाचा आहे, तुला सोडितो म्हणले. ते म्हणायचे मी रामाचाच. ते असं चुरगळून फेकलं, ते रामाचं म्हणलं की ते पुन्हा उठायचं हे व्हायचं. म्हणजे काय ताकद आहे. नाम आणि देव ही वस्तू वेगळी नाही. नामावर ज्याची निष्ठा आहे ना, विश्वास तो करी स्वामी. त्या नामाचं इतकं चिंतन केलं का अंतःकरण इतकं स्वच्छ होतंय ना आपल्यावालं. आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ ठाईचं निमालेन अवघी आनंदाची. पण कशा ना त्यात सुरुवात काय आहे? तुम्ही भजनी आहे ना, तुम्ही नका सांगा सुरुवात काय त्याची. हा हा
आणि अजून एक अभंग येतात पहा, बोलावा पहावा करावा विठ्ठल येणे सोसे मन झाले हवाभरी परत माघारी घेत बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे म्हणजे हे काम क्रोध लोभ हे एकदा निघाले का घरी तर होते. काम क्रोध लोभ पिकली असेंदी कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. काम क्रोध लोभ ठाईच नेमाले नाव घे आनंदाची सृष्टी झाली. हे तसे जातीन का? काम हे जे विकार आहे अंतकरणामध्ये येणे काय केलंय, सत्ता केली याच्यावर. एक एक असा आहे का एका एकाची एवढी ताकद यांच्यामध्ये. अहो क्रोध म्हणजेच रावण आहे. कोणता रावण आहे? दुसरा हाच रावण आहे अंतकरणामधला. म्हणजे हे शांत होतात कशाना? फक्त एवढ्या सद्गुरूंना आलेल्या ह्या ज्ञानाचं ह्या गुरुमंत्राचं जर चिंतन केलं तर आपलं अंतकरण शुद्ध होतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी. कलियुगामध्ये दुसरं साधन सांगितलंय का? अजिबात नाही. म्हणजे आत्मस्वरूपाची ज्याला ओळख करायची असेल, हृदयातला देव ज्याला पाहायचा असेल त्याला अंतरंग साधनाच करावं लागल. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत न लगती साया जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. मग जर आपण संताची भेट झाली, आपल्याला कर्मसाम्य दर्शनाला आलं, संतांनी आपल्याला दीक्षा दिली तर मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणजे आपल्या दुःखाचा नाश होतो. दुःखाला कारण देह आहे. दुःखाला कारण काय आहे? हे नाशकच आहे. हे दुःखाचं भांडारच आहे, दुःखाचं कोठारच आहे, रोगाचं कोठारच आहे. नाही पण आत्मा असा आहे का? हा सुखरूप आहे. आत्मा कसा आहे? आत्मा म्हणजे देव. आत्मा म्हणजे देव. आत्म्याचं स्वरूप काय आहे? आत्मा सुखरूप ऐसा दुजा कोण आहे? माझ्या पांडुरंग. म्हणजे पांडुरंगच फक्त सुखरूप म्हणजे देव सुखरूप आहे. तो आपल्या हृदयात आणि ते आपलं काय आहे? स्वरूप आहे. मग आपण जर सुखरूप आहे तर आपल्याला दुःख का होतं हा प्रश्न आहे ना. शास्त्र सांगतं तुम्ही ब्रह्मरूपी, संत सांगतात तुम्हीच ब्रह्मरूपी, तुम्हीच देव आहे. बरोबर आहे की नाही? मग आपल्या देवाला दुःख व्हायला पाहिजे का? देवाला काळजी, देवाला चिंता, भीती नाही ना. तुका बरं सांगतं पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची म्हणजे संताची. संताची भेट झाल्यानंतर हे पाप ताप हे पार अजिबात थांबायला नाही पाहिजे. पण तेवढे आपण तापेल नसतो. निळोबारायसारखे जर आपण तापेला निळोबारायचं गेलं ना, गोंदवलेकर महाराजांचं पहा 46 दिवस 45 दिवस अनुष्ठान केलं निळोबारायांनी साधूच्या भेटी करता. अन्न नाही पाणी नाही. परीक्षित राजा 7 दिवस पाणी सुद्धा प्याला नाही, अन्न नाही. आपली तेवढी अंतकरणाची तीव्रता तेवढी नाही म्हणून आपल्याला वेळ लागतो. आपली 7 दिवसात जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली ना परीक्षितीला, पण त्यानं पाण्याला स्पर्श सुद्धा नाही केला. म्हणजे किती तळमळ असली पाहिजे, किती अंतकरणापासून त्यानं मागं पाहिलंच नाही परत आपलं काय होईल आणि काय नाही. आपलं चिंतन चाललंय पण दमादमानं चाललंय असं. त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागल. निश्चित आपल्याला एक दिवस जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणार म्हणजे होणार. त्याच्यात वस्तू ती आहे आपल्याकडं. जी परीक्षितीला मिळाली तीच वस्तू आपल्याला मिळालेली गुरु परंपरेनं अनुग्रह. 1 तास उरला खटवून. हो खटवंग राजानं एकाच तासात आपला फैसला करून घ्या. जी निळोबारायला वस्तू मिळाली ती आपल्याला मिळालेली. निळोबाराय अन्न नाही पाणी नाही पार हाडाचे काढ झालेले. फक्त तुकोबारायांचा धावा करीत तुकयाचा धावा करीत. पांडुरंग परमात्मा समोर आले पण नाही म्हणले तुकयाचा धावा करीत. असं काय होतं बरं तुकोबारायांकडे संतांकडे? तुकोबाराय तरी पांडुरंगाचं दर्शन करून देणार होते का दुसरं कोणाचं दर्शन करून देणार होते? मग तुकोबाराय जर पांडुरंगाचं दर्शन करणार होते तर पांडुरंग प्रत्यक्ष उभाच होता ना समोर पुढं. 43 ज्या वेळेस अनुष्ठान जाणलं, अन्न नाही पाणी नाही फक्त हाडं उरले होते. फक्त हाडं आणि तुकाराम 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 ध्वनी येत होता फक्त. भगवान परमात्मा प्रत्यक्ष तिथं आले. म्हणले निळोबा डोळे उघड. मग निळोबारायांकडे काय मंत्र बिंत्र नसतील का काहीतरी? असं नस ना नाम काही काय ना कशाचं तरी चिंतन. पण ही शक्ती नव्हती गुरु परंपरेनं आलेली. ह्या शक्तीशिवाय जन्म मरणाचं हे राडगाडग थांबत नाही. गुरु परंपरे प्रत्येकानं गुरु परंपरा सांगितलेली आपली. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ म्हणजे ती शक्ती आहे. ती शक्ती जशीच्या तशी आजही बी संतांकडं. त्या शक्तीनं काय होतं
आपल्या दुःखाची निवृत्ती होती आणि सुखाची प्राप्ती होती. आपल्याला मनानं किती नामस्मरण करू द्या आणि किती पुण्य होईल, व्हायला नाही जाणार, पण जन्म मरणाचं राडगाडगं थांबत नाही. जर थांबलं तर शास्त्र खोटं होईल ना, शास्त्र खोटं होईल ना. मग संताविना प्राप्तीने ऐशी वेद देती वय. देव प्रत्यक्ष येऊन आपला कसा उद्धार करेल? जरी तुमच्या घरावरून टावर लाईन गेली, तिच्यावर आकडे टाकून थोडीच मोटर चालवते का तुम्हाला? बोर घेतलंय आजीने समजा आणि टावर लाईन वरून गेलेली 5च्या मोटरीचं पाणी लागलं, तिथं आकडे टाकते का टावर लाईनवर? का बर? हा, पॉवर जास्त आहे. देवाचा पॉवर जास्त आहे, आपल्याला पावणार नाही ना तो. देवाचं पॉवर आपल्याला पावन का? देवाचं स्वरूप नाही ना. मग आपल्याला ही गावातून छोटी लाईट येते, याच्यावरून कनेक्शन घ्यावं लागत. म्हणजे संत पॉवर कमी करून येतात आपल्याकडे. संत येतात म्हणजे संत देव तुम्ही प्रमाण सांगितलं, फक्त पॉवर कमी करून आल्यामुळे आपल्यापर्यंत येऊ शकतात. आपल्या सारखेच राहतात, आपल्या सारखेच दिसतात. मग त्यांच्या जवळ आपल्याला जाता येतंय. देवाजवळ आपल्याला कसं जाता येईल? हो, त्याचं स्वरूप अर्जुनाला नाही पावलं गीतेमध्ये, नकोच म्हणले मला, बस मला पाहिजे होता तसं हे विश्वरूप नकोच म्हणले. अरे कधीच कोणाला दाखवलं नाही, ते तुला दाखवू राहिलो म्हणले. आता नाही म्हणले नको म्हणलं. तात्पर्य निळोबरायांच्या ज्यावेळेस तुकोबरायाने असा मस्तकावर हात ठेवला ना, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले गेले ना, पार सगळं पाप ताप दैन्य जाय उठा विठी झाली या भेटी. शांत झाले तुकोबराय. संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो, शांत झाली. कशाच्या गाठी? इथं अंतकरणात संदेहाच्या गाठी, संशयाच्या गाठी, जन्म मरणाच्या गाठी. प्रत्येक जन्मात एक गाठ, प्रत्येक आपण म्हणतो ना तो लय आतल्या गाठीचा आहे, आतमध्ये खरंच गाठी आहे. जोपर्यंत हे स्वच्छ होत नाही तोपर्यंत गाठीची. या गाठी कधी सुटतील? लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी. हे वरवर परमार्थ करताना किती मंडळी दिसते, पण अंतकरणात बदल होतोय का? कोणी म्हणतं मी 100 वारे केल्या, कोणी 50, पण अंतकरणात काही दोष जात नाही. का बरं? आतून आतल्या गाठी पर्यंत सुटत नाही. या सूक्ष्म देहाच्या गाठी. भागवतात एक ओवी, चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नित्री अश्रूंचा पुरदाठी. ज्यावेळेस आपण चिंतन करता 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 पूर्ण अंतकरण धुवून निघन. तुका म्हणे सोडलेल्या गाठी दिली म्हणजे हो, किती काकड्यात परिचयाचा अभंग आहे सगळ्याच. तुका म्हणे सोडलेल्या गाठी दिली मिठी पायाशी. म्हणजे जोपर्यंत अंतकरणाच्या गाठी सुटत नाही तोपर्यंत आतमध्ये देवाची ना आपली भेट होत, म्हणजे तोपर्यंत काला नाही. आणि त्या सगळ्या गाठी हे सगळं स्वच्छ करण्याकरता एक ही एवढी शक्ती आहे संतांकडून आलेली. ती जर एकदा प्राप्त झाली तर मग आपल्याला काय होतं? मोक्ष सायुज्याचा जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. संत महिमा इतका आगाध आहे ना. आता वाल्यासारख्याला जे नीट करते ते बाकीचं काय अवघड आहे त्यांना? पुराणामध्ये जर उदाहरणं पाहिलं तर काहीच्या काही मंडळी पाप केलेले होते, पण संतांनी पुन्हा जागेवर आणलेली. गुरुचरित्र पहा, नवनाथ ग्रंथ पहा, सगळे शास्त्र वाचलेली ऐकलेली मंडळी. जर राम भेटला असता वाल्याला तर काय केलं असतं बरं? डायरेक्ट प्रभू रामच जर गाठ झाली असती तर काय केलं असतं? मारले असते. हा, हे खरं उत्तर आहे. कारण देवाचं काम वेगळं आहे. घेऊन या हाची धंदा करीतो भक्ता राखे, कारण हा दुर्जन होता. याचं लगेच सुदर्शन चक्रानं मुंडकं उडवलं असतं रामानं, पण संत भेटले काय केलं? त्याचा दृष्टपणा काढला, मारला नाही, त्याचा दृष्टपणा मारला. हो, म्हणजे हा फरक आहे संतामध्ये आणि देवामध्ये. संत कधीच कोणाला शाप देणार नाही, कोणाला मारणार नाही, त्याच्यात अंतकरण स्वच्छ करतील संत. संत काय करतात? संतांचा महिमा म्हणजे काय वेगळंच. संत महिमा आगाध. संतांचा महिमा फार कसा असू द्या, पार कसा असू द्या, संतांची दृष्टीच अशी आहे ना, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप ते. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. संत जीव संत कृपाळू असतात. माघशुद्ध दशमीच्या दिवशीचा एक विषय झाला. आमच्या तिथं अप्पानंद महाराजांचं एक मंदिर आहे आणि तिथं कार्यक्रम होत असतो. तिथपासून असं एक 5-6 किलोमीटर गोगलगाव
तिथे गेलो होतो आम्ही. कृपाळू महात्मा, ते 3 गुण सांगितले ना, ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि कृपाळू. थोडं गरम होते. तर तिथे एक महाराजांचं प्रवचन ऐकलं. त्यांचं प्रवचन आधीच झालं, मग आपल्याला बोलवलं तिने असं सांगितलं, 350 प्रमाण पाठ लागत आहेत तुकाराम महाराजांची, तेव्हा आम्हाला कीर्तन करण्याची परवानगी मिळते म्हणते. कोण तुकोबरायांचे 350 प्रमाणाचे तोंडी पाठ लागत आहेत तुकाराम महाराजांची बरं का, मग आम्हाला ती कोण परवानगी देतात कीर्तनाला. पण असे कृपाळू महात्मे भेटले आपल्याला का, काही कोणतं बंधन नाही, काय नाही, सेवा करता येते ना, प्रवचन येतं ना, करा प्रवचन, येतं ना कीर्तन, लगेच उभे राहून कीर्तन करा. याला म्हणतात कृपाळू महात्मा. ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटन, क्षत्रिय भेटन, पण कृपाळू महात्मा भेटणं फार अवघड आहे. आईचं मुलाचं नातं कसं आहे, आईचं मुलाचं नातं कसं आहे, तसे कृपाळू संत असतात. कृपाळू संताच्या डोक्यात एक असतं फक्त, हा जीव सुटावा, हा जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त हो. कारण पुन्हा जन्म नाही, काही परत हे शरीर पडलं समजा, आता परत जन्म आहे का आपल्याला, शेवटची पाळी एक मनुष्याच्या, चुकल्या वर्म याच जन्मी ओळखी करात्मा, संसार संभ्रम भोगून. महाराज म्हणले बाकीच्या गोष्टी खरंच नंतर करता येतील किंवा राहिल्या तरी काही फरक नाही पडायचा, पण देव जोडायचं काम जर राहिलं तर संत दर्शनी हा पद्मनाभ जोडिया. म्हणजे काय काय जोडलं बरं, ज्या वेळेस आपण आईच्या पोटातून आलो ते आपला जो नाळ तुटला ना, त्या पंचदशीत सुद्धा सांगितलं, आईच्या पोटात असताना आपलं भजन चालू होतं. हे जे बोधाचं आत्मबोधाचं जे भजन आहे, हे भजन आपलं आईच्या पोटात असताना चालू होतं. नाळ कट केल्यानंतर भजन बंद झालं, बाहेर आल्यानंतर हे माझं ते माझं आणि भजन सुटलं. पण जर संत भेटले तर तेच पुन्हा जोडून देतात. जे तुटलेलं भजन काय करून देतात, अखंड चिंतन विठोबाजी, तुम्ही जे सांगितलं परावानीनं, ते पुन्हा जोडून देण्याची ती रीती का, बाबा तू देह नसून तू कोण आहे, शिवस्वरूप आहे, तू ब्रह्मस्वरूप आहे, तू आणि देव वेगळा नाही. म्हणजे काय, जोडणे म्हणजे योग आहे, विल्डिंग करून देणे का, आता तू दुसरा तिसरा कोण, तू भगवान, तू सुखरूप आहे, तूच खरा आनंद रूप आहे, हे तुझं स्वरूप आहे. हे कोण जोडून देईल, संत. वायर जर तुटली तर बल्ब लागन का, तसंच इथं बी आपला आणि देवाचा संबंध तुटलेला आहे, हे संत जोडून देतात. आणि एकदा संबंध जोडून दिल्यानंतर भजन बंद पडन का, बंद पडायचं काही कामच नाही. पण त्या बोधावर आपण राहिलो तर, पुन्हा जर विसरलो, चिंतन विसरलं, पुन्हा विषयाशी एकरूप झालो, विषयाचं चिंतन करायला लागलो, विसरले तर थोडं झाली आणि पडला देह, वासना शिल्लक तशाच राहिल्या, परत यावं लागलं. त्याच्याकरता ही वासना हरिरूप झाली पाहिजे. आपण पंढरपूरवरून लायच का आणतो बरं, स्वस्त आहे म्हणून का आणतो, लायच का, एवढा प्रसाद असतो तिथं, पण लायच का आणतो, काय कारण असेल त्याला, लाया उगतीन का, लाया उगतीन परत. तसं आपलं अंतकरण आहे, अंतकरण हरिरूप होतं. अंतकरण काय करायचं, भगवंताचं चिंतन करता 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 सगळ्या वासना जळून, वासनेची बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागी, कंठी प्रेम दाटी. असं होतंय का आपल्याला भगवंताची भेटी करता, असं होतंय का आपल्याला. असं जर होत असलं तर आपलं बरोबर चालू आहे. पडिले दूरदेशी मज आठव मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होतात जीवन, दीन तैशी रजनी झाली ओ माई, अवस्था लावून गेला अजून का नाही. ही तुकोबरायांचा अनुभव आहे. गरुड वाहना गंभीरा, येगा दातारा, बाप रखुमा देवी वरा, श्री विठ्ठला, दीन तैशी रजनी झाली ओ माई, अवस्था लावून गेला अजून का नाही. पोरग जर शाळेतून लवकर नाही आलं तर काय स्थिती होती आईची, वेळ जर टळून गेली तर आईचं अंतकरण काय होतंय. तसं भगवंताबद्दल संतांबद्दल जर आपल्याला झालं, समजून घ्यायचं आपलं एकदम व्यवस्थित चालू आहे.
काही ऐशी दशा येईल माझ्या. चित्त पांडुरंगा झरतशी. असं ज्या वेळेस होईल, अंतःकरण स्वच्छ होईल, त्यावेळेस आपल्याला शांत वाटत, मन स्थिर होईल. सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदी निर्भर झुलत असो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही बहुदशा. तीर्थे पर्व काळ, अवघी पायापे सकळ. हो, मग आता किती काही तुम्ही दृष्टांत ऐकलेले. तीर्थ पवित्र व्हायला साधूकडे येतात. मग पुंडलिकाचं दृष्टांत असं, नाथबाबांचं असं, गंगा यमुना सरस्वती जिथं सत्संगाला येतात, नाथबाबांचं भागवत चालू होतं तिथं 3 स्त्रिया अशा समोर येऊन बसायचं. आणि त्यांचा जो मुलगा होता, हा काय नाव त्याच्यावाला, हरिपंडित, तो काशीला शिकून गेला होता. तो नुसतं संस्कृत बोलायचा. 1-2 मिनिटं उघडा बरं. आपलं काय एकच चरण राहिलंय आता, 5 मिनिटात उरकून घेऊ आपण. बरोबर वेळेत चाललाय आपल्याला. तर 3 स्त्रिया सगळ्यांच्या अगोदर भागवताला समोर येऊन बसायच्या आणि सगळ्यांच्या शेवटी जायच्या. तो हरिपंडिताच्या पोटामध्ये एक दिवस असं काळा निळा आलं. कोण स्त्रिया असतील म्हणल्या, आणि आपले वडील यांच्याकडेच पाहून लय सांगत आहेत म्हणले. म्हणजे बापाबद्दल संशय आला. आता नाथबाबा म्हणजे ज्यांची इथं भगवान परमात्मा पाणी भरितोय, काय त्यांच्याबद्दल अजून सांगायचंय. जगाचा मालक कावडीनं पाणी भरितोय, पण पोरगा कच्चा होता, काशीला जाऊन गेला होता. आणि बाकीच्या लोकांनी दिली त्यांच्याच बापलेकत लावून, तुलाही भारी संस्कृत बोलतो म्हणले, तो बाप मराठीत भागवत करतोय म्हणले. त्यांचं घरात भांडण लावून दिलं. आणि असं एक दिवस भागवत चालू, त्याविषयी लईच लोक आणि लईच भागवत रंगलं. अंधार पडला, असा उशीर झाला, भागवत सुटलं. आणि महाराज म्हणले, हरिपंडित, या 3 मावल्या म्हणले, अंधार पडला, यांना तू घरी पोच कर म्हटले. याला वाटलं बरं झालं, आता आपण यांना विचारू नेमकं तुम्ही कुठून येत्या, कोण आहे, काय आहे, आणि वडील तुम्हालाच काय एवढे बोय सांगतात. याच्या अंतःकरणामधलं ओळखल्यानंतर महाराज म्हणले, तू जायचं यांना सोडून ये म्हणले. सगळे मंडळी गेले, नदीच्या कडाला असे गेले. आणि अंधार पडलेला, विजा कडकडत होत्या, तिघी बी अदृश्य झाल्या, लगेच गुप्त झाले तिथं. हा लागला भामट्यावर इकडे इकडे पाहायला. हा म्हणजे याला काहीच कळाना. आला घरी, म्हणले बाबा, महाराजांना सगळं माहितीच होतं, अंतर्ज्ञानी महात्मा. म्हणले त्या 3 जणी कोण होत्या म्हणले. गंगा यमुना सरस्वती होते म्हणले, साधे तीर्थ नसते म्हणले. त्या प्रत्यक्ष गंगा यमुना सरस्वती इथे येतात म्हणले. तुझ्यासारखे पापी त्यांच्या आंघोळी करतात म्हणले. ते मलिन होते ते तीर्थ, आणि सत्संगामध्ये येऊन त्या स्वच्छ होतात म्हणले. कशाचा परिणाम आहे हा, तीर्थे पर्व काळ, अवघी कोणाच्या संतांजवळ येतात. संत म्हणजे चालता बोलता तीर्थ आहे. ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटावा जीवाला फक्त. त्यांना काहीच कोजेच नाही करू, काही शास्त्र पाहून काय गरज आहे बरं, शास्त्र पाहिजे महात्मा भेटल्यावर. महात्म्याला सगळे शास्त्र पाहिलेले, ते चालत ज्ञानाची बिंब ते सुखाचे. आत्मज्ञानी चोकडी संत माझी रोपडी. आम्हाला असे महात्मे भेटले, काय सांगावं तुम्हाला. आता ही बरीच मंडळी तिथं आलेले आहेत, त्यांच्याकडे इतके ग्रंथ अजून पोरांनी सोडून सुद्धा पाहिले नाही बरं का. असं वर असे 60 ग्रंथ असतील भाऊ त्यांच्याकडं. म्हणजे महात्म्याला सगळे शास्त्र पचवून जे सांगत तो शास्त्रच बोलवतो महात्मा. तुकोबारायांचं चरित्र पहा तुम्ही, भांडारा डोंगरावर किती वेळा भागवत वाचलंय महाराजांनी. मग महात्मा भेटल्यावर काय उचकायची गरज आहे बरं, फक्त साधून सांगावं, शिष्यानं ऐकावं. रामदास स्वामी सारखे त्यांचे शिष्य पहा, काही नाही केलं त्यांनी. तुका म्हणे संत सेवा सर्व देवा. संतांची सेवा म्हणजे शरीराची नाही, संतांनी दिलेल्या नामाची. संतांनी दिलेल्या नामाचं इतकं चिंतन करावं, इतकं कुठे असं, शेळ्यांकडं असो, गायांकडं असो, कांदेकडं असो, वांगेकडं असो, फार कोणत्याही स्थितीत, कोणत्याही काळात, कोणत्याही स्थितीत नामस्मरण करता येते. पण महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत आनंद भेटत नाही. ज्या दिवशी पाप संपन त्या दिवशी काय होईल, नामस्मरण, आनंद भेटन. आनंद भेटल्यावर नामस्मरण घ्यायला सांगायची गरज आहे का. मग आपल्याकडे पाप आहे का पुण्य आहे, कोणाला विचारायची गरज आहे का. आपल्या जर नामस्मरणाला बसलो, उठावच वाटत नाही, आनंद होतोय, सुख वाटत आहे, समजून घ्यायचं पाप गेलं ना जळून.
आणि जर बसूनच देत नसन ते समजायचं अजून पापी बळच बसावं लागल, बळच बसून अट्टहासाना काही दिवस नाम घ्यावं लागल, अंतकरण स्वच्छ होईल. पापाचे कळप पळतील पुढे, पाप तापदय, पापाचा पूर्ण नाश होईल. मग पुण्याचा असा बॅलन्स तयार होईल ना. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देवाची द्वारी हरिमुखी म्हणा, हरी पुण्याची गणना कोण करी, पण पहिलं पाप जाळावं लागेल काही दिवस, मग सुख तुमचा प्रपंच परमार्थ होईल. भाऊ कर्मधर्म त्यांचा झाला ना, धन्य पुण्य रूप कैसा झाला. मग कांदे जरी काढले, कांदे जरी भरले, तर तीच पांडुरंगाची सेवा होईल. कांदा मुळा भाजी, पण कधी हे सगळं पांडुरंगाचं म्हणलं तर आपण म्हणतो सगळं मॅच केलंय, नसतं कसं काय एवढं वैभव असतं नाही का. बाकी बदल अजिबात नाही. सावता बाबा म्हणले हे सगळं पांडुरंगाचं आहे, हे सगळं तेच आहे. भगवंतानं त्या वंश जन्माला घातलंय, त्याची सेवा म्हणून हे करतो. ही शेती सुद्धा त्याची सेवा, नोकरी असली ती तरी त्याची सेवा, व्यवसाय असेल ती जर पांडुरंगाची सेवा म्हणल्यावर माझं जर म्हणलंच नाही तर दुःख आहे का. काय कारण आहे दुःखाचं. हे नाही तरी त्याच आहे. 50 वर्षापूर्वी कोणाचं होते, होतो का आपण, आणि अजून 50 वर्षानंतर आपण राहणार आहे का. सगळं भगवंताच. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान नाही हलत. त्याच वेळेस लाईट गेली किंवा त्यावेळेस माणसं नसते आली तर सत्ता कोणाची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे जे चाललंय ना श्वास, ही सत्ता माझी. हा सूर्य जो उगवतो ना, ही सत्ता माझी सगळी. हो, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य हले, म्या हलविल्या प्राणू हले. आपण आपल्याला समजा सकाळी नाहीच उठवलं त्यांना, काय करणार आहे आपण. सगळं माझं माझं एवढं म्हणतोय, माझं म्या नाही केलं तर यांचं कसं होईल. म्हणजे आपलं काय आहे ते तेवढाच फक्त अभिमान आहे. तो एकदा अभिमान गेला का तो का म्हणे देव झाला. शेवटचं चरण घेऊन आपण संपून टाकू. तो का म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. आपले हे चांगदेव बाबा ज्यावेळेस मुक्ताबाईकडे अनुग्रहाला गेले त्यावेळेस मुक्ताबाईनं काय सांगितलं होतं, एक बळी लागतो म्हणले. कोणता बळी. त्यांच्याकडे ते म्हणले आमच्याकडे परंपरा आहे, एक बळी द्यायचा आणि मग अनुग्रह घ्यायचा म्हणले. भाषा नाही कळली साधूची. मग हे एवढे मोकार घेऊन जायला होते 700 शिष्य. जे 700 वर्ष जगले त्यांचा शिष्य समुदाय साधा असन, राजे त्यांचे शिष्य होते. एवढं वैभव घेऊन ज्या वेळेस गेले, हे सगळं बसले. मुक्ताबाई म्हणले पाठी या, तुम्हाला अनुग्रह देईन, पण एक बळी द्यावा लागतो म्हणले. हे सगळं ऐकलं ना, आवडता शिष्य बळी. मग आता कोणाचं नाव घेईल बाबा, काय सांगायचं महात्म्याचं काय सांगावं, कोणाचं नाव घेऊ शकतो ना. अहो ते एक सुद्धा थांबलं नाही तिथं. 700ची शिष्य अख्खी घरी आले होते इकडे निघून. मग हे उठले, स्नान वगैरे केलं आणि आता मुक्ताबाई अनुग्रह देणार. गेले पाहिले तर त्याचं एकही शिष्य नव्हता ना. मग आता अभिमान गेला ना. त्यांना वाटलं आता काय आपलं कोणीच नाही म्हणले. मग मुक्ताबाई पुढे गेले, नम्र झाले. म्हणले आता बळी देण्याकरता म्हणजे लीन झाले. अरे म्हणले हाच बळी लागत होता मला, तुझ्याकडे जो अभिमान होता ना, अभिमानाचा बळी लागत होता मला. याचं काय करायचं म्हणले. म्हणजे ज्यावेळेस आपला पूर्ण अभिमान जाईल का मी देह नसून मी कोण आहे, ब्रह्म आहे. देहाचा अभिमान गेला तुका म्हणे जीव देईन हा बळी. हो, तुका म्हणे बळी जीव दिला, जीव देईन हा बळी. हा. आणि करीन होळी संसार. तुम्हाला 1-2 मिनिटात प्रसंग सांगतो. ज्या वेळेस ब्रह्मचैतन्य, तुम्ही प्रमाण सांगितलं म्हणून, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर गेले आणि तुकामाईची पाय ज्या वेळेस धरले. 9 महिने सद्गुरू करता फिरत होते. 9 महिने सद्गुरूच्या भेटी करता. कोणीतरी सांगितलं तू नांदेड जिल्ह्यामध्ये येराळा नावाचं गाव आहे, तिथं तुकाराम म्हणून संत आहे, तुकामाई त्यांची भेट घेते तुझे सद्गुरू. आता यांचं वय होतं 11 वर्षाचं. 9 महिने फिरत होते. 9 महिने सद्गुरूच्या शोधात फिरून फिरून पार थकले होते. एक दिवस एका झाडाखाली बसले, मोठ्यानं रडत होते. म्हणले बस लय फिरलं पण सद्गुरू नाही. त्यावेळेस एक समोर विभूती आली रामकृष्ण नावाची आणि सांगितलं का तुझे गुरु तुकामाई म्हणले जाय. गेले त्यावेळेस तिथं पायी. तिथं गेल्यानंतर विचारलं तुकामाई कुठं आहे. म्हटले तुकामाई काय लहरी आहे, विदे महात्माय, कुठं जात्या कुठं फिरत्या, कधी स्त्रियांचे कपडे तर कधी पुरुष, त्यांना देहावरच नसं असतं ती. काय म्हणले त्यांचा भरोसा आहे. तिथं छोटाशी अशी कोपी होती,
तिथं बसले 9, 10, 11 वर्षाचं मुलगा फार तहान भोकानं व्याकुळ झालेलं थकलेलं तिथं असं बसलं. 4 वाजता तुका माहिती कोण आले, हातामध्ये असं ऊसाचं टिपरू, पोरं माग, बाबा ऊस द्या ऊस द्या, 1-2 कुत्रे, असं वेड्याचं सोंग एकदम. ऊसाची मुळी आणली होती पाटलाची इथून, पण वाटीत फक्त 1 टिपरू राहिलं होतं. तिकडं शिष्यानं गुरुकडे पाहिलं आणि गुरुना शिष्याकडे पाहिलं. ते गोंदवलेकर महाराज आले पळत, तसे पाय धरायला लागले. हे एकूण टिपरू घेऊन धावले म्हणले, वाढवे तो जीवच घेतो म्हणले. आता पा किती अवघड परीक्षा आहे. थांबा ना आपल्यासारखं तिथं. त्यांचं पूर्वचरित्र जर पाहिलं तर 9 महिने ते हिमालयात फिरले, कोणा स्वीकार नाही केला त्यांच्यावर. आणि ज्या साधूचा पत्ता सांगितलाय, आता साधूचं पाय धरायचे, साधूना असं थांबले, तो जीवच घेतोय म्हणले. हे म्हणले जीवच द्यायला आलो म्हणले, पाय धरले आणि तुमच्या चरणाशी जीवच द्यायला आलो म्हणले. साधूला दुसरं काय लागत, जीवदशेचा नाश झाला का शिव आहेच आपण. म्हणून जीवनामध्ये अज्ञान गेला ना, वस्तुस्थिती जागेवर आहे. काय कुठून आणायचं, देव कुठून, आत्मा कुठून आणायचा आहे का, फक्त तत्वज्ञानानं तो समजून घ्यायचा आहे, अज्ञान घालवायचं आहे. तुझे आहे तुझं पाशी परी. जीवनामध्ये भगवंताला अशी प्रार्थना करावा तर भगवंता खऱ्या साधूची भेट करून दे, काहीच मागू नये देवाकड. कारण इतका बाजार झालाय, आज टीव्हीवर पाहिलं असं वाटतं परमार्थ न केलेला चांगला. आजची वस्तुस्थिती कलियुगातली अशी, याच्यावर जर पाहिलं असं वाटतं परमार्थ न करणारी लई चांगली, अशी स्थिती झालेली आहे. एवढ्या बाजारात खरा महात्मा भेटन कशावरून आपल्याला. पण त्याची जर इच्छा झाली, आपणची देव हो हे गुरु, त्याची जर आपण एकनिष्ठानं सेवा केली तर आजही संत आहेत. संत बीज नाही पलटे नाही, जुग गई अनंत हर युग मी अवतार धरे फिरसन. कारण संत नसते ती जगरटी चालणार नाही. कोणत्याही रूपातून हे संतांचं तत्व जसंची तसं चालू आहे. म्हणून भगवंताला अशी प्रार्थना करावं, भगवंता खऱ्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याची भेट करून दे. खरी जी ब्रह्मविद्या आहे ते आदिनाथपासून शंकरापासून आलेलं जे तत्व आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं. ते मिळाल्यानंतर भरपूर चिंतन करावं. इतकं करावं का पार पोट भरूस तर करावं. पोट फक्त नामानच भरत, हे पोट नाही, मनाला सुद्धा पोट आहे. हे काय आता जेवलो का सकाळी पुन्हा हायची, सकाळी जेवलो का संध्याकाळी हायची. पण मनाची भूक थांबली पाहिजे. मनाची भूक फक्त नामानच थांबायची. तुम्ही घेऊन पहा, इतकं नाम घ्या ना, कशाची जी इच्छा नाही. तितकं आपल्यासारखं श्रीमंत कोणी नाही. कशाची अनपेक्षा म्हणतात त्याला. सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त, असा भक्त देवाला आवडतो. आपली इतकी तृप्तता होती, ज्याला देव प्राप्त झाला तो काय मागन गबळ सांगा बरं. म्हणून इतकं नामस्मरण करा, अट्टहासना करा. नामस्मरण करता 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 एक दिवस सगळं निघून जातं गबाळ आणि निस्त आनंदाचे डोही आनंद तरंग. तेच तर खरं आपलं स्वरूप आहे. मग काय लागत आपल्याला याच्यापेक्षा. मग सुखा काय ओनी देव केला रोनी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी, बाकी काय नाही लागत. मग तो कोबारांसारखी स्थिती आता नाही येणे जाणे. हे शरीर पडणार एक दिवस. पण भगवंताच्या चिंतनात देहात असताना जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली, कपडे कधी फेकटून द्यायचे काय फरक पडतोय. इच्छाच काही नाही राहिली आपल्याला. जर जिवंत असतानाच काही इच्छा नाही राहिली, भगवंताच्या नामाना तृप्तता झाली, पुन्हा जन्म घ्यायचं काही कारण आहे. वैकुंठ भुवनी घर केले, ही स्थिती त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात, जी महाराजांनी अभंगात सांगितली. म्हणून हा सहज आज योग एवढा मोठा महत्वाचा सांगायचं राहिला ना. त्रिवेणी संगम म्हणजे काय. त्रिवेणी संगम आता इथं भक्त आहे, नाम आहे, पण देव कुठे. आता ह्या मावल्या वेण्या घालतात, किती पदर असतात, दिसत्या किती, बरोबर आहे ना. ही तर वस्तुस्थिती आहे ना. तशी 3 असते पण दिसताना 2च दिसतात. तिसरा हाय पण गुप्त आहे. तसा भक्त दिसते, नाम दिसतंय. देव हा निर्गुण स्वरूपात म्हणजे गुप्त रूपात. देव भक्त आणि नाम हा त्रिवेणी संगम आहे खरा. ह्या त्रिवेणी संगमामध्ये जे स्नान करतात सगळ्यात मोठं स्नान आहे. त्याच्या अलाहाबादपेक्षा हे मोठे. भाडं लागत नाही, थोडं लागत नाही, आट्या नाही, काही काम धंदा करून बेस्ट पैकी सत्संग केला तासभर, नुसतं ऐकलं तरी
शुद्ध आहे. श्रवणे कीर्तने झाली ती पावन संकारिक. म्हणून जीवनामध्ये सत्संग फार दुर्लभ. हा सत्संग इतका दुर्लभ ना, सत्संग बिन विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ. म्हणून जीवनामध्ये सत्संग घडावा. नसलं कोणी तर एखादा ग्रंथ घेऊन वाचावा, भगवंताचं चिंतन करावा, हा सुद्धा सत्संगच. नुसतं नामस्मरण केलं तरी सत्संगच. आणि असं बसलं माधी आत्मचर्चा विषद उदंड गाती. कुठे देव? तिथंच या भक्ताच्या मेळ्यात देवी. देव देवाला दुसरीकडे कुठं करमत नाही. तेथे असे देव भा रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाच. जिथं जिथं भगवंताची कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, कोणती अपेक्षा नाही, अनपेक्ष चालू आहे, आनंदामध्ये चालू आहे, भगवंताला तिथंच राहावं वाटत. या सुखाकारणे देव वैकुंठ सोडोनी. म्हणून भाग्यवान मंडळी तुम्ही. सुंदर असा परमार्थ चाललाय तुमचा. असंच नामस्मरण करा. प्रपंचामध्ये काजळी येतच असते, कोणी असो. प्रपंचामध्ये विषयामध्ये विसर पडत असतो. अधून मधून ही चार्जिंग राहते. ही सर्व्हिसिंग आहे, सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंग आपली गाडी कशी सर्व्हिसिंग करावं लागते 4-6 महिन्यातून का होईना. असं सत्संगानं आपल्याला दिशा भेटते. आपला विषयाकडचा ओढा कमी होतो. कोणाचा तरी अनमान एखाद्या शब्दाचा फटका जर झाला आपल्या अंतःकरणावर बसला तर आपण नामस्मरण करतोय, हरिपाठ करतोय, ज्ञानेश्वरी वाचितो आणि एक पवित्र जीवन होतं हळूहळू. त्याच्यामुळं आपल्या घरातल्या मुलांवर संस्कार होतात. म्हणजे घरच मंदिर होते. अजून काय सांगायचं. अंतःकरण पवित्र झालं, घर पवित्र होते. नाही पवित्र तो देहवानी पुण्यवंत. महाराजांनी अभंग घेतला. चालता बोलता मंदिर, चालता बोलता देव. तुमच्या संपर्कात एखादा आला का त्याचं काम होते का? नामस्मरणात पावर आहे तेवढा. म्हणून जीवनामध्ये परमार्थ महा धन जोडी देवाचे चरण. असं भरपूर धन कमावा. इतकं धन कमावा का ते आपल्याला पुढं उपयोगी पडन असं. म्हणून आज हा सोन्याचा दिवस. या मंडळीने सगळ्यांना फोन केले. किती अट्टहासी. आम्ही आल्यापासून सारखं याला फोन कर, त्या तळमळे अंतःकरणामधून का जी वस्तू आपल्याला भेटली, आपलं जीवन सुखमय झालं, आपलं मन स्थिर झालं, शांत झालं, आपलं जीवन धन्य झालं. असं वाटतं आपल्या जवळच्या मंडळीला हात भेटावा, थोडा श्रवण घडण. त्या निमित्तानं सर्व मंडळींना निरोप दिला. सर्व मंडळी आले. सर्वांना धन्यवाद. महाराजांचं प्रवचन झालं, प्रसाद झाला, भेटायचंही काम झालं. आमचं दोन्ही कामं झाले. सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. महाराज काय म्हणतात? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. हो किंबहुना तुमची केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे ते उरले पायी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. पुंडलिका श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद रामदास सच्चिदानंद सद्गुरु सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण महाराज, बटोबागिरो महाराज, मलिन शांतामय महाराज, ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराज, विठ्ठला विठ्ठला.